आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद वगळता इतर ठिकाणी निवडणुका 125 पंचायत समित्यांचाही बिगुल वाजणार। मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागितली जनतेची माफी, आमची चूक झाली, आम्ही कामं सुरू केली आणि नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे निवडणुकीदरम्यान विरोधकांना संधी मिळाली, भोंडेकर यांचं वक्तव्य। सोलापूरमधील इच्छुक तृतीयपंथी उमेदवार हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक, 2 आरोपींचा शोध सुरू, सोलापूर पोलीस आयुक्तांची माहिती। अंधभक्तांनी हा देश अंधकारात ढकलला, भाजपनं पहलगाम हल्ल्याचं धार्मिक राजकारण केलं, सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। मुंबईतील दादरच्या टिळक भवन इथे काँग्रेसचा 141वा स्थापना दिवस साजरा, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी स्थापना दिवस महत्त्वाचा। 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात, गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हर्णे, मुरुड या सर्व समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात, 3 जानेवारीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, अलंकार महापूजा आणि छबिना मिरवणूक निघणार। आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नानं दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसमधून पडलेल्या तरुणाचे प्राण वाचवले। सतेज पाटील यांनी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवण्यासाठीही केले प्रयत्न। सतेज पाटील कोल्हापूरला जाण्यासाठी दादर स्थानकात आले असतानाची घटना। जळगावात सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ सुरू, सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ। मागच्या 5 दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। मुंबईत 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर कोठडीत होणार। 31 आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं गस्त वाढवली। मुंबईच्या वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ, हवेची गुणवत्ता खालावली, अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर, परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ। मुंबईमध्ये मेट्रोसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। MMRDAच्या प्रकल्पांसाठी 803 कोटी रुपये मंजूर। मुंबई महानगरात 337 किलोमीटर लांबीचं मेट्रो जाळं उभारलं जाणार। डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा 30 डिसेंबर रोजी बंद राहणार। खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद, सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास पाणी पुरवठा होणार नाही, पालिका प्रशासनाची माहिती। वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना वर्ष वाढवून मिळणार। कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय। महाराष्ट्र गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी निर्णय लागू। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित, या भागात AQI 372 वर पोहोचला। हवा आरोग्याला धोकादायक असल्याचं परिसर संस्थेच्या पाहणीत स्पष्ट। पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्याच्या पोलिसांच्या सूचना, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहरात पुढचे 5 दिवस नाकाबंदी। म्हाडा पुणे मंडळाची रखडलेली सोडत लवकरच निघणार, निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद। पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आधी तांत्रिक कारणांमुळे आणि आता आचारसंहितेमुळे रखडली।